त्या ठिकाणी बस थांबा त्यांच्या माध्यमातून देखील बस स्टॉप त्या ठिकाणी बांधले गेले। अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात आणि या स्पर्धेसाठी भरपूर मोठं योगदान राहिलंय। मॅट्रिक्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर आदरणीय राहुलजी मेहता साहेब, त्याचबरोबर तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय यशवंतजी ओळेकर, रुपेशदादा मोहिते, सुजितदादा मोगल। पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय, मॅच लावते सुरुवात। गोलंदाज सज्ज होते। पहिले षटक, पहिला बॉल ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर होता, इनसाइड एज। पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली आणि पहिल्याच बॉलवर स्वतः टीमचा महानायक मनोज भगत या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय। पण मनोज भगत या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतात। ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल होता, वेगवान चेंडू पाहायला मिळाला परंतु कट करण्याचा प्रयत्न होता। इनसाइड एज या ठिकाणी पाहायला मिळाले आणि एक चांगला दर्जाचा झेल आपल्याला पाहायला मिळाला। दिनेश गरजच्या माध्यमातून पहिला विकेट प्राप्त केलाय। पहिल्याच बॉलवर दीपेश गरजने शिवशक्ती दाकटी जुई संघ म्हटल्यानंतर सर्वप्रथम सर्वांच्या डोळ्यासमोर चेहरा येतो तो म्हणजे दीपेश गरजचा, कारण कमी वयामध्ये भरपूर चांगली कामगिरीच्या जोरावर रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये हा खेळाडू उदयास आला। न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये करण कोळी बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न होता। आदरणीय पंडितजी म्हात्रे साहेब यांचं देखील मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24च्या माध्यमातून सरसे स्वागत असेल। दुसरा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा आलाय। पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केल्यानंतर एक नवा कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळतो दीपेश गरजच्या गोलंदाजीमध्ये। या मोमेंटला फटका तर जरूर चांगला आहे, चेंडू चाललाय, पंचांचा इशारा तर जरूर आला, हा चौकार परंतु DRS। नो बॉल, फ्री हिटची संधी आपल्याला पाहायला मिळेल। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या प्रकारे फ्री हिटचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी बॅट्समनला मिळत गेली। संधी प्राप्त झाली चंद्रकांत कोळीच्या खात्यामध्ये, करण कोळीच्या खात्यामध्ये, परंतु करणच्या बॅटमधून येतोय। मिळालेल्या संधीचं सोनं केलं, समोरच्या दिशेने हा स्ट्रोक केला, लॉंग अँड हाय षटकार। टीम मंगेश मोदी कोंबडभुजे या टीमसाठी एक मोठं लक्ष सेट करण्यासाठी पहिला विकेट गमावल्यानंतर करण कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। शुभम कोळी लहान मोठा भाऊ सध्याच्या घडीला एक चांगला प्रयत्नशील खेळ करण्याचा त्यांचा मानस असेल। बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन मिस केली। डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते। अक्षरा 11 कोंबडभुजे टीमचे ओनर अक्षय दादा कोळी यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्यात मंगेश मोदी कोंबडभुजे या टीमला। पुन्हा एकदा शरीरापासून भरपूर दूरवर होता हा बॉल, परंतु पंचांचा इशारा येतो वाईट बॉलचा। एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 रन देखील या ठिकाणी ऍड होते। 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 12 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय, मिस टायमिंग स्ट्रोक टिपला हा झेल। फिल्डर अमिश घरत त्या ठिकाणी तैनात होता आणि दुसरा विकेट गमावला टीम मंगेश मोदी कोंबडभुजे या टीमने।
दीपेशने टॉस जिंकल्यानंतर टीम कॅप्टनने सांगितलं होतं की आम्ही फिल्डिंग स्वीकारली, एक नवी उमेद घेऊन आम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आणि टॉस जिंकल्यानंतर मनोज भगतला देखील फिल्डिंग करण्याचा निर्णय घ्यायचा होता, परंतु टॉस ते पराभूत झाले. बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली. पहिल्या 17मध्ये आतापर्यंत 2 बॅट्समन गमावलेत 12 रनवर. गोलंदाज दीपेश पुन्हा एकदा सज्ज होईल. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक आहे. चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला करण कोहलीच्या माध्यमातून, परंतु एक मोठा फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि त्याला देखील परतीचा इशारा दिला. न्यू बॅट्समन युवराज मैदानाच्या आतमध्ये. युवराजच्या माध्यमातून देखील हा बॉल लॉफ्ट केलाय. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. एक ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर क्रमांक 2 आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले नयन गरत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर एक चांगली सुरुवात करून दिली होती करणे, परंतु तो बाद झाला. मनोज भगत देखील पहिल्याच बॉलवर बाद झाला आणि त्यानंतर 2 विकेट गमावल्यानंतर एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 रन. 4 ओव्हरची मॅच. पहिल्या मॅचमध्ये 32 रनचं टार्गेट आपण पाहिलं होतं. महेश स्मृती शेलकर टीमने ते सेट केलं होतं, परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग केला आणि पहिला सामना जिंकला रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमने. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होते नयन गरत. भरपूर अपेक्षा असेल या बॉलरकडून देखील टीम शिवशक्ती धाकटीच होई या टीमला. वेगवान हा बॉल, फक्त दिशा दिली. अप्रतिम दर्जाचा फटका. चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार. मंगेश स्मृती कोंबडभुजे या टीमच्या या दोन्ही फलंदाजांना मोठा फटका खेळलाय. आडव्या बॅटने डीपमध्ये फिल्डर आहे. बॉल त्यांनी जज केला आणि करनच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 18 रन. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 8 बॉलचा खेळ झालाय, परंतु सलामीला आलेला बॅट्समन 8 बॉलच्या नंतर त्याला संधी मिळते. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते शुभम कोहली. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर ज्या बॅट्समनच्या नावावर 5 बॉलमध्ये 5 षटकार लगावण्याचा विक्रम देखील आहे. कोंबडभुजे गावातील पहिला खेळाडू ज्याने 2 व्हीलर ट्रॉम्बे नाईटच्या स्पर्धेमध्ये जिंकली तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शुभमसाठी हा बॉल फटका तर जरूर चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर आहे. बॉल त्याने जज केलाय, परंतु फक्त 1च रन. विकेट मात्र जरूर ठेवावी लागेल या ठिकाणी टीम मंगेश स्मृती कोंबडभुजे टीमला. दोन्ही बॅट्समनला खेळपट्टीवर उभं राहणं भरपूर महत्त्वपूर्ण असेल, कारण ज्यावेळेस तुमचा संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळेस तुमच्या टीमला सावरण्याची भूमिका ही प्रत्येक खेळाडूसाठी तेवढीच महत्त्वपूर्ण असते. एक सिंगल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. पॉइंटला खेळायचा होता, परंतु बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगली कामगिरी नयन गरजच्या माध्यमातून या मोमेंटला पाहायला मिळाली. 4 बॉलमध्ये आतापर्यंत त्याने फक्त 6 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवर ज्या प्रकारे फाईन लेगच्या दिशेने चौकार आला त्यानंतर रणनीती त्यांनी बदलली. हा बॉल देखील वेगवान चेंडू होता, परंतु चेंडूपाईचा संपर्क तुटला. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल. सलग 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाच्या आलेत. टॉस जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय, परंतु तो निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर कष्टाची किंमत, परिश्रमजनक खेळ तुम्हाला मात्र जरूर करावा लागेल. फटका चांगला आहे. स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. युवराज सिंगची आठवण करून देणारा हा स्ट्रोक बॅट्समन युवराज कोहलीच्या बॅटमधून येतोय. हा लॉंग ट्रॉफी 2023-24 मधला एक देखना नजाकत भरलेला षटकार.
या तुम्हाला दिला जातोय. टीम शिवशक्ती धाकटी जुई संघ त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग कंप्लीट देखील करायची आहे. 2 वर्ष समाप्तीनंतर टीम मंगेश मोदी कोंबडभुजी या टीमच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे 25 रन. पहिल्या ओव्हरमध्ये दीपेशने 13 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. त्यानंतर गोलंदाज नयन गरदने हे षटक रिलीज केलं, 12 धावा त्यांनी खर्च केल्या, एक चौकार त्याच्या विरुद्धामध्ये आला आणि टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत होतात त्या म्हणजे 2 वर्षाच्या समाप्तीनंतर 25 रन. स्विच हिट केलाय, फटका चांगला आहे. या स्विच हिटने सुपर हिट केलंय. या मोमेंटला बॅट्समन शुभम कोईच्या बॅटमधून येतोय आज चौकार. पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने खेळायचा होता हा फटका, परंतु चेंडूपैचा संपर्क तुटला. या बॉलवर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय सूरज गरदने. सुरुवातीला पहिल्या बॉलवर चौकार आला स्विच हिटच्या साह्याने, त्यानंतर एक षटकार वाईडिश लॉंगॉनला फ्लाईट हिट पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळायचा होता. सध्याच्या घडीला जर आपण पाहिल्यानंतर सुरुवातीच्या 2 बॉलवर शुभमचं वर्चस्व, परंतु त्यानंतरच्या 2 बॉलवर सूरजचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न ज्या प्रकारे वन डाऊनचा खेळाडू करणने केली त्याच प्रकारची सुरुवात सध्याच्या स्थितीला शुभम कोई आणि युवराज कोईच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्लॉन पद्धतीचा हा बॉल होता. रनआउटची संधी, बॅट्समन पोचेल तोपर्यंत रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन युवराज मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. युवराज कॉल कम्युनिकेशन चुकलं आणि त्याचं प्रात्यक्षिक युवराज या ठिकाणी बाद होते. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दिनेश कोई. राहणी शांतमय परंतु खेळी आक्रमकता सातत्याने आपण पाहिली. अनेक स्पर्धांमध्ये मोक्याच्या क्षणी सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता आहे. आपल्या आक्रमकतेच्या जोरावर टीम मंगेश मोदी कोंबडभुजी या टीमला वर्चस्वामध्ये अनेक स्पर्धांमध्ये नेलं. या बॅट्समनने स्टान्स बदलणे, अक्रॉस द लाईन झाला, स्ट्रोक केला, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, बॉल जज होईल तत्पूर्वी फक्त एकच सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 36 रन. रन 36 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. शेवटचं षटक ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे, चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने, डीपमध्ये फिल्डर आहे, बॉल जज करेल तत्पूर्वी फक्त एकच सिंगल. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं आणि तेच चित्र विघ्नितच्या बाबतीत देखील आपल्याला पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत 2 मोठे फटके लगावलेत शुभमने, 3 फटके आतापर्यंत मोठे लगावलेत शुभमने आणि एक सफल कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
नेक्स्ट मॅच जय हनुमान वाघिवले त्यांच्या विरुद्धामध्ये याच परिसरामधील एक नामांकित संघ धीर स्मृती मोरावे हा संघ मात्र खेळताना पाहायला मिळेल. हा बॉल देखील आशाभूत नजरेने पाहिलं बॅट्समन शुभमने पंचांकडे, परंतु लाईन चांगली होती, लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. चौकार षटकार आल्यानंतर सलग 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळतात शुभम कोईच्या विरुद्धामध्ये. हा बॉल या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन, जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. खोलवर पद्धतीचा बॉल खणून काढलाय समोरच्या दिशेने. हा फटका खेळला. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित फटका असतो तो म्हणजे समोरच्या दिशेने खेळला जाणारा स्ट्रोक आणि बॅट्समन शुभमच्या बॅटमधून येतोय. पुन्हा एकदा मंगेश स्मृती कोंबडवजे संघ नवचैतन्य या टीमला नवचैतन्य गाठून देणारा हा चौकार. च्या पलीकडे सलग दुसरा चौकार. शुभम कोई नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना त्याच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक बेधडक फटका. हा चौकार. दीवाने तेरे नाम. टीमचे कॅप्टन आणि धीरज स्मृती मोरावे टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेकमध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनचं सहर्ष स्वागत असेल. आपण व्यासपीठावर या. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा फटका इन ऍक्शन मोड मध्ये. नाऊ फायर शुभम कोई च्या बॅटमधून येतोय. आणखीन पंचवीस रनवर हा बॅट्समन खेळतोय, परंतु त्या 25 रनमधून फक्त एकच धाव त्याने सिंगल कंप्लीट केली. बाकीच्या ज्या 24 धावा आहेत त्या फक्त षटकार आणि चौकाराच्या जोरावर आहेत. टॉस जरी पराभूत झालो, पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याचा प्रात्यक्षिक टीमला आलं तर एक मोठं लक्ष्य उभारण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला जाईल की काय? स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक सोपा झेल सोडलाय बॉलरने. रनआउटची संधी दुसरी रन घेत असताना बॅट्समन विघ्नेश या ठिकाणी बाद झालाय. टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 53 रन आणि 54 धावांचं टार्गेट असेल टीम शिवशक्ती या टीम समोर. तर चला टीम कॅप्टन जय हनुमान वाघिवली टीमचे कॅप्टन आणि धीरज स्मृती मोरावे या टीमचे कॅप्टन आणि टॉस साठी आम्ही आमंत्रित करू आदरणीय जितू दादा सोमासे साहेब. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. या दोन्ही टीमचे कर्णधार कौल करतो आहोत. जय हनुमान वाघिवली आणि धीरज स्मृती मोरावे. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. या पण लक्ष वेधतोय पुन्हा एकदा जय हनुमान वाघिवली टीमचा कर्णधार. चला त्वरित उपस्थित व्हा, जास्तीचा वेळ व्यतीत करू नका. तिसरी रजनी या स्पर्धेची आपण पाहतोय. दैदिप्यमान आयोजन असणारी क्रिकेटची स्पर्धा मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24. एक मात्र या रजनी क्रिकेटची स्पर्धा यावर्षीच्या हंगामामध्ये आपण पाहतोय जिथे 2023ला चालू होणार आणि 2024ला ही संपन्न होणारी स्पर्धा. चला लक्ष वेधून पुन्हा एकदा टॉस साठी या त्वरित. जय हनुमान वाघिवली टीमचा कर्णधार आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत. मान्यवर उपस्थित आहेत.
मी लक्ष वेधेन की पहिले षटक सुरू होण्याच्या आधी आपण उपस्थित व्हा, किंबहुना पहिले षटक संपण्याच्या आधी आपण उपस्थित झाला नाहीत तर आपल्याला पेनल्टीला पात्र राहाल याकडे आम्ही लक्ष वेधतोय. आयोजकांनी दिलेल्या सूचना त्याचं पालन करणं गरजेचं राहणार आहे. पुन्हा एकदा लक्ष वेधेन, इम्पॉर्टंट अनाउन्समेंट फॉर लॉस्ट कॉल. जय हनुमान वाघिवली टीमचा कर्णधार तुमच्यासाठी अंतिम पुकार आहे, लवकरात लवकर या. धन्यवाद. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. शिवशक्ती धाकटीचोई संघ आपण आपले ओपनर बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 54 धावांचं लक्ष आहे. राम पाटील आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. आपण टॉससाठी या. मॅच होईल सुरू. तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टरकडे एक सुमधुर संगीत. स्वराज्याच्या रक्षणासाठी आपण नाणेफेकीचा कौल करतो आहोत. हेड इज अ कॉल. टेल आला आणि टॉस इथे जिंकला धीरज मूर्ती मोराव्या टीमने. मान्यवरांचे आभार. तर प्रथमतः टॉस जिंकला आहात. इम्पॉर्टंट किती होता टॉस? या तिसऱ्या रजनीमध्ये आपण खेळताय. टॉस जिंकलात, निर्णय काय घ्याल आणि किती इम्पॉर्टंट राहिला होता नाणेफेकीचा कौल? निर्णय तर आमचा फिल्डिंग आहे आणि त्यांना 40 धावाच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आणि प्रयत्न आहे का चांगली बॉलिंग करण्याचा. तिसरी रजनी आहे, तुम्ही तिसऱ्या रजनीमध्ये खेळताय. थर्ड नाईट्स, किती अपेक्षा होत्या, किती प्रतीक्षा होती या स्पर्धेची आणि एक्सपेक्टेशन काय असतील संघाकडून? जिथे एक चांगला प्रयत्न असेल का की 40 पर्यंत तुम्ही म्हणताय की रोखण्याचा, परंतु संघाकडून अजून काय एक्सपेक्टेशन असतील? खूपच आहे कारण की आमच्या 2 इनिंग आमच्या गेल्यात तशाच मॅची आणि आता खूप इम्पॉर्टंट आहे ही मॅच आम्हाला कारण की आम्हाला जिंकायचंच आहे आणि गाववाल्यांची पण खूप अपेक्षा आहे आमच्याकडून. त्याच्यामुळे तोच एक चांगली मॅच बघायला जातो आम्ही, एक चांगला सामना बघायला जाऊ आम्ही. हो चांगलाच. तर खूप साऱ्या शुभेच्छा. कमी बोलणारा कर्णधार अर्थात या मॅचचा न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर इज धीरज मूर्ती मोराबे वन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. येस, थँक्यू. तर प्रभूजी म्हात्रे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते उल्वे गावचे आदरणीय गुरुनाथजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर गुरुनाथजी पाटील आपणास आम्ही आमंत्रित करतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण या. प्रभू म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर तिसऱ्या सामन्याचा टॉस देखील तुम्ही पाहिला. टॉस जिंकला मिहिरा स्पोर्ट्स धीरज मोदी मोराबी या टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या विरुद्धामध्ये जय हनुमान वाघिवली संघ खेळताना पाहायला मिळेल. दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दीपेश गरत आणि सूरज गरत. तर गोलंदाजीच्या मार्कवर P1 पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरसाठी या ठिकाणी इन्व्हाइट केले मंगेश मोदी कोंबडभुजी या टीमला. 24 बॉलमध्ये या 54 धावांचं लक्ष त्यांना रोखायचं आहे आणि पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाज आदित्य सावंतचा हा पहिला बॉल. फटका तर जरूर चांगला आहे. चेंडू हवेमध्ये आणि पहिल्याच बॉलवर स्वागत करणारा हा वेलकम षटकार बॅट्समन सूरज गरजच्या बॅटमधून येतोय. पहिल्याच बॉलवर षटकार आला आणि प्रेक्षकांचा आत्मविश्वास देखील या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतोय की ही मॅच भरपूर रोमांचक पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर स्वागत केलं. जी रणनीती आहे ती रणनीती मनामध्ये ताईत करून एक विस्फोटक फटका पाहायला मिळाला.
आक्रमकतेचं रूप धारण केलं पहिल्या बॉलवर. आपले इरादे स्पष्ट करत असताना सूरज घरत आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना या ठिकाणी बदलवली जाते. डीप मिडविकेटला फिल्डर तैनात केला गेलाय. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने देखील फिल्डर तैनात केला गेलाय. मिड ऑफ कव्हर. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली गोलंदाज आदित्यने, परंतु याला माफी दिली जाणार नाही. सूरज घरच्या बॅटमधून येतोय हा सलग दुसरा एक मोठा फटका. चौकार. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर एक नवी ऊर्जा टीम शिवशक्ती धाकटी जुई या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 या पर्वामध्ये सरचे स्वागत करतो. ज्या प्रकारे मगाशी चर्चा सत्रामध्ये जय सरांनी सांगितलं की 2023 मध्ये सुरू होणारी स्पर्धा 2024 मध्ये उद्याच्या दिवसामध्ये मात्र या स्पर्धेचा सांगता 16 या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 10 रन आतापर्यंत होतात. अजूनही 44 धावा येणाऱ्या 22 बॉलमध्ये पूर्ण करायच्या आहेत. 22 चेंडूत 44 धावा. लक्ष्य थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला जिद्द चिकाटीने मात्र लढावं लागेल या मॅचमध्ये. आणखीन एक मोठा फटका. सूरज घरत नावाचं वादळ सध्याच्या घडीला या 3 बॉलवर बरसताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजावर बरसला. सुरुवातीच्या या 3 बॉलवर 3 आक्रमकतेचे फटके आपल्याला पाहायला मिळाले. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवर देखील षटकार आलाय. 16 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला शिवशक्ती धाकटी जुई संघ. यंदाच्या अंकामात देखील चांगली कामगिरी सध्याच्या घडीला या दोन्ही टीमच्या दरम्यान देखील राहिली. अनेक स्पर्धांमध्ये चांगला खेळ. बॉलर पुन्हा एकदा आदित्य सज्ज होतोय. या बॉलवर देखील फक्त कव्हरच्या दिशेने दिशा दिली. शुभम भरपूर वेगाने धावतोय. अप्रतिम दर्जाचं प्रात्यक्षिक. जिथे धावा होत्या 4 तिथे धावा फक्त वाचवल्यात 2 आणि धावा खर्च केल्यात त्या म्हणजे 2. आणि सध्याच्या घडीला जर आपण स्थिती पाहिली ना या मॅचमध्ये टीम मंगेश मोदी कोंबडभुजे या टीमची, तर मात्र त्यांना धावा रोकायच्या आहेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावा धावून काढल्यात बॅट्समन सूरजने. बॉलर पुन्हा एकदा आदित्य सज्ज होतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. एक महत्वाचा विकेट. ज्या विकेटसाठी हे जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय सूरज घरत. ज्या बॅट्समनने ही इनिंग त्याने सुरू केली, या सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट दिला, तो बॅट्समन मात्र जरूर खऱ्या अर्थाने या ठिकाणी बाद होतो आणि पहिला धक्का शिवशक्ती धाकटी जुई या टीमला. आणि तिसऱ्या रात्रीतील सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला मयूर पाटील. मयूरसाठी हा बॉल. मयूरने देखील एक मोठा फटका खेळलाय आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येणं अजून बाकी आहे. येस, इट इज अ सिक्सर. एक चांगली खेळाडू वृत्ती त्या दोन्ही फिल्डरच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळाली.
युवराज आणि विघ्नेश कोई त्या ठिकाणी तैनात होते. थँक्यू. एक ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतं. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम शिवशक्ती दाकटीजू या टीमच्या धावफलकावरती धावा येतात त्या म्हणजे 24 आणि समीकरण बदललं येणारे 18 बॉल आणि आता मात्र 30 रनची गरज. प्रति ओव्हरमध्ये 10 रनची सरासरी गाठावी लागेल टीम शिवशक्ती दाकटीजू या टीमला. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 रन धावफलकावर होतात. 24 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज. एक ओव्हरचा खेळ देखील झाला. 24 धावा खर्च केला गोलंदाज आदित्य भगतने आणि कुठेतरी थोडासा महागडा तो ठरला. पहिल्याच ओव्हरमध्ये बॅकफुटला चाललाय मंगेशमती कोमडबुजी संघ. परंतु जर या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल, पकड निर्माण करायची असेल तर गोलंदाज साहिल कोईला मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी मात्र जरूर अर्थाने करावी लागेल. ओव्हर क्रमांक 2 साठी त्याला इन्व्हाइट केले. येणारे चेंडू आहेत 18 आणि धावा पूर्ण करायच्या आहेत त्या म्हणजे 30 धावा. 10 रनची सरासरी प्रति ओव्हरमध्ये. शुभम कोईच्या माध्यमातून क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना बदलवली जाते. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर तैनात आहे. डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर देखील फिल्डर तैनात केलाय. पहिलाच बॉल, फटका चांगला आहे, चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आज चौकार. अरे दीवानो तरगर गावचे युवा उद्योजक परेशजी पारगावकर यांचं देखील सरसे स्वागत असेल. वेलकम. आपलं देखील मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 या स्पर्धेमध्ये सरसे स्वागत. पहिल्याच बॉलवर वेलकम चौकार पाहायला मिळाला. फक्त दिशा दिली दीपेशने. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता परंतु लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती. शुभम कोईने केलेली बॅटिंग, करण कोईने केलेली बॅटिंग, युवराज कोईने केलेली बॅटिंग या ठिकाणी व्यर्थ ठरेल की काय. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील या क्षणाला देखील पंचांचा इशारा येईल. बाईटच्या स्वरूपामध्ये 4 रन आपल्याला पाहायला मिळतील. चौकार. त्याचबरोबर वाघिवली गावचे कार्यसम्राट सरपंच आदरणीय अनिलजी पाटील साहेब आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24च्या माध्यमातून सरचे स्वागत. आपण जर पाहिलं तर विकेट कीपरची देखील चूक पाहायला मिळाली. ज्या प्रकारे बॅट्समन बीट झाला, विकेट कीपर देखील बीट झाला. आणखीन एक दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला मिळतो. या मॅचमध्ये जर पकड निर्माण करायची असेल तर अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल मंगेशमती कोंबडपुजे या टीमच्या या गोलंदाजांना. तिसरी रात्र सामना क्रमांक 2 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 रन 33. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल या क्षणाला. सेकंड ओव्हर मधला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर लॉफ्ट केला, फटका चांगला डीप मिड विकेटला. फिल्डर तैनात. विघ्नेश बॉल जज करेल, उचलून फेकेल. तत्पूर्वी फक्त एकाच धावेवर समाधान मानताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आदित्य सावंतने धावा खर्च केल्या 24 आणि सेकंड ओव्हरमध्ये टीम धावा खर्च केल्या साहिलने त्या म्हणजे 10. आणि टीम मंगेशमती कोंबडपुजे या टीमला कुठेतरी वर्चस्वामध्ये आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. समीकरण आहे येणारी 12 चेंडू आणि आता मात्र
20 रनची गरज. मला सोन्याचं येणारी 12 चेंडू आणि 20 रनची गरज. प्रति ओव्हर मध्ये 10 रनची सरासरी आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीला 18 बॉलमध्ये 30 रनची गरज असताना सरासरीनुसार क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. टीम शिवशक्ती धाकटी जुई या टीमचे हे दोन्ही बॅट्समन. ओव्हर क्रमांक 3 आणि गोलंदाजीसाठी निकेत कोहलीला इन्व्हाइट केले. एक महत्त्वपूर्ण गोलंदाज टीम मंगेश मोदी कोंबडभुजी या टीम्स आणि एक दर्जेदार षटक त्याला रिलीज करावा लागेल. पहिल्याच बॉलवर लॉफ्ट केलाय. पंचांचा इशारा येतोय. यस, इट इज अ 6 रन. साहिल कोहलीचं स्वागत केलं चौकाराने, परंतु त्यानंतर गोलंदाज निकेत कोहलीचं देखील स्वागत होते षटकाराने. कोई देखील षटकार चौकारांची परिभाषा बोलत होता आणि त्याच प्रकारचं धैर्य मयूर पाटीलच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. तशाच प्रकारचं धाडस सुरुवातीच्या आतापर्यंत 3 गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळाले. पहिल्या बॉलरला देखील पहिल्या बॉलवर षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर आहे. वाईडिश लॉंगॉनला बॉल त्यांनी जज केलाय. एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावर 41 रन आपल्याला पाहायला मिळतात. 10 चेंडू आणि 13 रनची गरज. येणारे 10 बॉल 13 धावा. ही जोडी तोडावी लागेल टीम मंगेश मोदी कोंबडभुजे या टीमचे गोलंदाज निकेत कोहलीला. विकेट प्राप्त करावे लागतील कमबॅक करण्यासाठी. मोठा फटका खेळलाय. दीपेशच्या बॅटमधून येतोय. फिल्डर तैनात आहे. फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देऊन थेट फ्लॅगचा वेध घेतलाय. एक दैदिप्यमान फटका. आज षटकार. सत्तेचाळीस रन झालेत आणि अजूनही 7 रनची गरज आहे. 9 चेंडू आणि 7 रन. हलक्या हाताने दिशा दिली. कॅल्क्युलेशन क्रिकेट. एक सिंगल. सेकंड रन साठी कॉल. रनआउटची संधी. फिल्डर फंबल झाला. सेकंड मोमेंटला त्याने बॉल जज करून थ्रो केलाय. तोपर्यंत दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेरीन जिथे नजर जाईल तिथे फक्त मायबाप प्रेक्षक. हे प्रेम आहे या स्पर्धेचं. कारण गेले 2 रात्री देखील प्रेक्षकांची अफलातून गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. आज वर्षाचा शेवटचा दिवस, परंतु हे क्रिकेटचं प्रेम त्यांना या मैदानामध्ये घेऊन आलंय. फक्त दिशा दिली. कल्पकता भरलेला फटका पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतोय. 4 रनसाठी दीपेश गरजच्या बॅटमधून आणखीन एक मोठा प्रहार. हा चौकार. सात बॉल आणि 1 रनची गरज. 54 धावांचं लक्ष. हे मात्र एक षटक राखून जिंकतात की काय हे प्रश्नचिन्ह तमाम मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. या बॉलवर अनोख्या शैलीमध्ये जे चित्र आपल्याला अंडरम क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते ते चित्र या बॉलवर पाहायला मिळालं. टॅप त्याने केला. समीकरण बदललंय. येणारे 6 बॉल आणि 1 रनची गरज. क्रिकेट असा एक खेळ आहे प्रणय सर की 1 बॉलमध्ये 6 धावा देखील होतात, परंतु 6 बॉलमध्ये कधी कधी एकच धाव होत नाही. परंतु सध्याची स्थिती जर आपण पाहिली ना, आज तो विक्रम मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळेल की काय हे प्रश्नचिन्ह मात्र जरूर आहे. शेवटच्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केलंय. गोलंदाजीच्या मार्कवर शुभम कोहली.
गोलंदाजामध्ये बदलाव केला जाईल. नशीब कोई यांना आमंत्रित केले शेवटच्या ओव्हरसाठी. 6 बॉल आणि 1 रनची गरज. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुलटॉस पद्धतीचा आणि पहिल्याच बॉलवर हा विजयी चौकार. सामना क्रमांक 2 जिंकला टीम शिवशक्ती धाकटीजुई या टीमने. हार्डलक टीम मंगेशमुदी कोंबडभुजे संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24च्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार